नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे। दिवाळीपूर्वी मिळणार आहे पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम। 412 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे। तर मग यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी आणि पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीपाच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25% अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश हे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळेंनी आता जाहीर केले आहेत। आणि आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याच्या एकूण नुकसान भरपाईपैकी 25% अग्रिम रक्कम देण्यामध्ये येणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना रबीची पेरणी करण्यासाठी चांगलीच मदत मिळणार आहे। नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे आणि यामुळे आता राज्यामधील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करण्यामध्ये येणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी ठळकपणे पाहू शकता की खात्यामध्ये जमा होणार आहे नुकसानीची मदत। हवामानावर आधारित पीक विम्याची रक्कम देण्याची प्रणाली लागू करण्यामध्ये आली आहे आणि यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा कंपनीज दिवाळीपूर्वी एकूण पीक विम्याच्या मदतीच्या 25% अग्रिम देण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहेत। शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, अशा प्रकारची घोषणा श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी जालना यांनी या ठिकाणी केली आहे। म्हणजे जालना जिल्ह्यामधील पीक विमाधारक शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वी 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे आणि यानुसारच राज्यामधील इतर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम जमा होण्याचे संकेत सध्या मिळताना दिसत आहेत। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।